हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज गुरुवार आहे, गुरुपुष्य अमृत आहे आणि आज पौर्णिमा आहे. तर इथे आता फुलं तोडून घेते मी आणि बेल आणि इथे आंब्याचे पानं तोडून घेते. तर प्रसाद भाजून ठेवलेला आहे. तर रांगोळी काढायची आहे, पूजा मांडायची आहे आणि आता मी फुलं तोडून घेते. फुलं पण खूप छान आलेले आहेत आणि हार तर विकत आणलेला आहे, कारण फुलं हार म्हटलं तर फुलं खूप मोठे लागतात. तर चला मग, आता इथे फुलं आलेले आहेत आणि इथे कलमा लावलेले आहेत. त्या पण जगलेल्या आहेत. कलमा पण थोडे फुलं आलेले आहेत. तर हे पण आता गवत जर असेल तर तोडून घेते मी आणि बेलपत्र तोडून घेते. हॅलो गाईज, इथं मग मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे, कारण स्वामी समर्थांचं गुरुवारचं पाठकथा करायची आहे. आणि इथे अष्टदळ कमळ काढून घेतलेलं आहे. तिथे आपल्याला कृष्ण ठेवायचं आहे आणि काही गुलाबाचे फुलं वगैरे ते तोडलेले आहेत. आणि इथे सर्व साहित्य जे आहे ते घेतलेलं आहे. आणि आता इथे छोटीशी रांगोळी काढली आहे स्वस्तिकाची. तर कशी वाटली तुम्हाला? आणि ते पूजा आहे, ती पूजा पण मांडून झालेली आहे, अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि ते कथा वाचते आणि स्वामी समर्थांचा जो पाठ आहे तो करायचा आहे, माळ करायची आहे आणि आपला तो मंत्र आहे तारक मंत्र, तो पण म्हणायचा आहे. तर इथे अशा प्रकारे माझी पूजा जी आहे ती झालेली आहे आणि आता कथा आणि आरती वगैरे करून घेते मी. तर आज मंदिरात पण जायचं आहे. तर इथे मंदिरात जाण्याची तयारी पण झालेली आहे आणि आता मंदिरात जायचं आहे स्वामी समर्थांच्या. तर चला तुम्हाला तर इथे गुरुवार असल्या कारणाने आम्ही 4:30-5 वाजता आलो आहे, कारण थंडी खूप आहे आणि मंदिर हे जे आहे ते दूर आहे थोडं. तर अशा प्रकारे आज देव पण खूप सुंदर दिसत आहे, खूप छान सजले आहेत. गुरुपुष्य अमृत आहे, आज पौर्णिमा पण आहे आणि स्वामींचा दिवस पण आहे. तर इथे संध्याकाळी 5 वाजेपासून मग गर्दी खूप होते आणि त्यासाठी मग आम्ही लवकर आलो. इथे पादुका आहेत, झुला ठेवलेला आहे, पाळणा ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे आहे. मंदिर खूप मोठं आहे आणि खूप भव्य कार्यक्रम होतात इथे आणि गर्दी पण खूप राहते, कारण आमच्या इथे 2 मंदिरं आहेत. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि मंदिरात आलं की एक वेगळी शांतता, मनाला एक वेगळं मन प्रसन्न होऊन जाते. तर अशा प्रकारे तुम्हाला दर्शन पण घडवलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? छोटा व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आज उंबरठा किंवा पायऱ्यांवर सुद्धा छान रांगोळी काढलेली आहे. खूप भव्य मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि सभामंडप जो आहे तो पण खूप छान आहे. तर इथे आम्ही गुरुवारी येत असतो, कारण दूर असल्या कारणाने मग रोज वगैरे जमत नाही. तर आणि एक गावात आहे, तर तिथे पण खूप गर्दी राहते. अशा प्रकारे तुम्हाला दर्शन पण घडवलेलं आहे.